हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवसेना खासदार 18 जागांसाठी आग्रही, 13 जागांवर न लढता आपल्या 18 जागांवर लढावं। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये शिवसेना खासदारांचा सूर। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात। शरद पवार आज बारामती लोकसभेचा आढावा घेणार। पुण्यातील निसर्ग कार्यालयामध्ये पवारांची बैठक। भाजपकडून अजितदादांचा वापर, पवार विरुद्ध पवार केल्यानं भाजपला फायदा, मात्र निवडणुकीत लोक सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतील, रोहित पवारांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर आज आणि उद्या मवियाची बैठक। बैठकीमध्ये जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता। उद्या प्रकाश आंबेडकर सहभागी होणार। अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार। अर्थसंकल्पामध्ये 4 महिन्यातील खर्चांची तरतूद केली जाणार। दुपारी 2 वाजता बजेट सादर होणार। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। आमदार रवींद्र वायकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा। वायकरांच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची पालिकेची तयारी। जोगेश्वरीमधील भूखंडाचा रद्दीकरण आदेश पालिकेकडून मागे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शिवसेना पक्षाच्या निधी संदर्भातील माहिती मागवली। शिंदे गटाच्या तक्रारीनुसार प्राथमिक चौकशी सुरू। TV9च्या न्यूज रूममध्ये विविधता दिसून येते। पंतप्रधान मोदींकडून TV9चं कौतुक। TV9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंग्स टुडे ग्लोबल समिट कार्यक्रमात मोदींचं संबोधन। आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश। नागपूरमधील महिलेची शेती हडपल्याचा गायकवाड यांच्यावर आरोप। जरांगेंच्या शिवराळ भाषेनंतर सरकार आक्रमक, फडणवीसांवरील वक्तव्यांची चौकशी होणार। मंत्री शंभूराज देसाईंची माहिती, तर जरांगे पाटलांची आमरण उपोषणातून माघार, साखळी उपोषणाची घोषणा। 6 महिन्यांपूर्वी कोणालाही माहिती नसणारे जरांगे आता शरद पवारांचे बाप बनलेत। परभणीमधल्या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। ज्येष्ठ नेते बसवराज पाटलांचा काँग्रेस कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। अकोला, चाळीसगाव, बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ, शेती पिकांना मोठा फटका। पुण्यावर पाणी टंचाईचं संकट। खडकवासला धरण साखळीमध्ये 5 वर्षातील निच्चांकी पाणीसाठा, तर शहराच्या पूर्व भागात गुरुवारी जलवाहिनी दुरुस्तीच्या कामानिमित्त पाणी पुरवठा बंद राहणार। आज मराठी भाषा गौरव दिन। गौरव दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। मनसेकडून व्हिडिओ ट्विट करत शुभेच्छा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।